लोक विचारतात यार की बिझनेस चालू केला तर मग खूप साऱ्या अडचणी वगैरे येतात. ऑब्व्हियसली अडचणी येतात, पैशाचा फायनान्शियली सगळ्यात मोठा जो आहे तो प्रॉब्लेम येतो. बट जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात करता आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती काम करणं चालू करता, म्हणजे 12 ते 14 घंटे लिटरली जेव्हा माणूस काम करतो, थकून घरी येतो आणि तेव्हा त्याला जेव्हा वाटतं की यार ओके आय डीड समथिंग टुडे. जेव्हा आपण कंपन्यांसाठी काम करतो, आय मीन वेन वी वर्क फॉर कॉर्पोरेट जॉब्स, इन अ कॉर्पोरेट जॉब, आपल्याला खूप काम करावं लागतं. पर्टिक्युलरली रिपोर्टिंग द्यावं लागते, सगळ्या गोष्टी असतात. सेल्समध्ये सगळ्यात जास्त डोक्याला तंत्र असते. बट एनिवेज, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करायला लागता, ज्या दिवशी तुम्हाला हे गोष्ट कळून जाते की बाबा आपण दुसऱ्यांसाठी काम केलं, 12-14 तास आपण काम करायचो, आता स्वतःसाठी जर आपण 12-14 तास देत आहे, तर मला असं वाटतं की बाबा यू कॅन डेफिनेटली मेक अ सक्सेसफुल बिझनेस. मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि ठीक आहे, फेल होतात बिझनेस, असं नाही की नाही होत. माझे पण काही बिझनेस फेल झालेले आहेत आधी. जे एक माझी कंपनी होती फ्रान्समध्ये, HideBug.com म्हणून, तर तो बिझनेस आमचा फेल झाला. इट वॉज अन IT कंपनी. पण मग आम्ही थांबलो नाही, मी स्वतः थांबलो नाही. माझा मित्र, माझा जो पार्टनर होता, तो माझा एक बेस्ट फ्रेंड आहे रिचर्ड, तो पण नाही थांबला. अँड वी स्टार्टेड अगेन. आय स्टार्टेड अगेन. ही ऑल्सो स्टार्टेड अगेन इन फ्रान्स. तर बघा, फेल्युअर येणार, सगळ्या गोष्टी होणार. सक्सेस विल डेफिनेटली, यू गाईज विल लाईक इट when you start your own, when you start working for yourself. सो प्लीज, आणि ज्या लोकांनाही असं वाटतं की बाबा एंटरप्रिनरशिपची जर्नी खूपच मजा येते, मजा येते, लागलेली असते ना, तर प्लीज स्टार्ट करायच्या आधी विचार करता आणि स्टार्ट केल्यानंतर मग स्टेप बॅक नाही घ्यायचा. मग ते फेल झालं तरी चालेल. फेल झाल्यानंतर मग काय, परत आपण नोकरी करू ना, असं थोडीच आहे, नाहीतर दुसरा बिझनेस करू. पण एक लांब उडी मारण्याचा प्रयत्न जर करू नये यार.